नमस्कार. आपण आलेलो आहोत सिन्नरला. सिन्नर म्हणजे नाशिक शहराला जोडून असलेलं एक असं ऐतिहासिक गाव, ज्या गावाला 7 वेशी व यादवकालीन साम्राज्याचा इतिहास लाभलेला आहे. व ह्या गावामध्ये आपण असे बरेच ठिकाणं बघणार आहोत की जेणेकरून जिथे आपल्याला गावच्या 7 वेशी व यादव काळामध्ये व मुघल साम्राज्यामध्ये, निजामशाहीमध्ये या सिन्नर गाव व आता हळूहळू शहर बनत चाललेलं आहे. तिथे कोणी कोणी राज्य केलं व कसे कसे कोणाचे राज्य होऊन गेले हे सर्व आपण आता इथे बघणार आहोत. सिन्नरला निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे. निसर्गला 7 वेशी, गंगावेश, नाशिक वेश, वावी वेश व अजून 4 वेशी आहेत. आपण त्या वेशी पण बघणार आहोत. आता कालांतराने व त्या वेशी तुटलेल्या आहेत, त्याची देखभाल कोणी केलेली नाहीये. तर सिन्नरमध्ये बरीचशी प्राचीन मंदिर आहेत, त्यांचा इतिहास आपण जाणून घेऊया. बरेचसे आपल्याला ऐतिहासिक खानाखुणा आजही बघायला भेटतात व त्याही आपण सिन्नरमध्ये बघणार आहोत. आता जसं की ज्या वेळेस मी सिन्नरमध्ये आलो होतो व 1-2 मंदिरामध्ये मी जेव्हा काल शूट करत होतो, त्यावेळेस योगायोगाने झी TV वरच्या 1-2 सिरियलची शूटिंग सुद्धा मला तिथे बघायला भेटली. आणि शूटिंगचा क्राऊड एवढा होता की भरपूर, म्हणजे जवळजवळ 200-300च्या वर लोक शूटिंगसाठी तिथे आलेली होती. शूटिंग करणारी जे पात्र आहेत, जे कलाकार आहेत, त्यांच्या हिशोबाने. आता सिन्नरचा आपण इतिहास, सिन्नरची डेव्हलपमेंट व सिन्नर याबद्दल आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत राहा. व आपण आता असंच फिरत इथं आलेलो आहोत. हे आहे मागचं आपलं एक हेमाडपंथी एक यादवकालीन मंदिर आहे. ह्या मंदिरावरती सुद्धा बरेचसे आक्रमण झालेले आहेत व या मंदिरामध्ये काही अशा छिन्न विच्छिन्न झालेल्या मूर्ती पण आहेत की जेणेकरून काही म्हणतात की निजामशाहीमध्ये झालं होतं व काही जण म्हणतात की ते इंग्रजांच्या काळामध्ये झालं व काही नंदीचे विशेष अवशेष मुंडकी छाटून पडलेली आहेत. असं म्हटलं जायचं की इथल्या मूर्त्यांमध्ये डोळ्यांमध्ये हिरे असायचे. आता ही आख्यायिका आहे, मी फक्त ऐकलेलं आहे, खरं खोटं काय ते आपल्याला कळेलच. व या मंदिरामध्ये भगवान शिवशंकरला समर्पित हे गोंदेश्वर महाराजांचं मंदिर आहे. नाशिकमधली ही खरी प्राचीन आणि एक ऐतिहासिक ओळख आजही नाशिककरांनी जपून ठेवली, सिन्नरकरांनी जपून ठेवलेली आहे. तरी मंदिर आपण पाठीमागे बघत आहात. आज आपण या मंदिराला भेट देणार आहोत व गावच्या व बऱ्याचशा ठिकाणी आपण गावच्या बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे आपण जेणेकरून गावच्या वेशीवरती काय काय होतं व आता तिथे काय आहे सध्या. बहुतेक हा व्हिडिओ एका भागात बनणार नाहीये, कारण की बरंच मोठं आहे व आपण हे बघूया, 2 भागामध्ये डिवाइड करूया काही करून. व तुम्हाला नक्कीच सिन्नरचा इतिहास जाणण्यासाठी उत्सुकता असेलच, कारण की तुम्ही कधी ना कधी ह्या गावातून गेलेला आहात. कारण जे लोक शिर्डी दर्शनासाठी ह्या गावातून हायवेने जातात त्यांना हे गाव 100% लागतं. कारण हे गाव शिर्डीला जाताना हायवेला जवळच हे गाव आहे. तर चला मग जाणून घेऊया सिन्नरचा इतिहास, याच्या आजूबाजूला असलेली मंदिरं, परिसर व इथला इतिहास बद्दल. डन इट. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. हर महादेव, यो डेविल पैडी, भोले का रंग, त्रिशूल उठाया, चल पड़े हम दंग. कांवारियों की टोली जोश में है भाई, बम बम बोले गूंजे हर गली चाय.
मार्ग में रखा चल, चरणों में डाला, दिल से पुकारा, महादेव संभाला. मंदिराच्या बाहेरचे स्टॉल्स व वेगवेगळ्या वेशभूषेतील अनेक लोक बघितले व शॉकच झालो. म्हटलं हे नक्की काय चालू आहे इथे. म्हटलं इथे जत्रा वगैरे भरली आहे की काय. पण नंतर मग कळलं की इथे शूटिंग चालू आहे. एका कुठल्या तरी हिंदी सिरियलची इथे शूटिंग चालू होती व इथे अजिबात असे बाहेरचे वेगवेगळे बोर्ड लावलेले होते. कारण इथे ज्योतिषशास्त्र किंवा पूजा अर्चना असे काही बोर्ड इथे लावलेले नसतात. तर खूप छान शूटिंगचं पण एक वातावरण खूप छान आणि दिसत होतं. असं कोणी आडवत नव्हतं. शूटिंग त्यांची साईडला चालू होते आणि आपण मंदिर फिरू शकत होतो. तर चला जाणून घेऊया गोंदेश्वर महादेव व सिन्नर बद्दल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. आज मी तुम्हाला घेऊन आलोय अशा एका शहरात ज्याला दक्षिण काशी म्हटलं जातं आणि जिथे पाऊल ठेवताच आपल्याला 1000 त्याहून अधिक वर्ष जुन्या इतिहासाची जाणीव होते. व आज मी आलो आहे नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक सिन्नर शहरात. मित्रांनो, सिन्नरला आज आपण एक औद्योगिक शहर म्हणून ओळखतो, पण याचा इतिहास खूप मोठा आहे. प्राचीन काळी या शहराला श्रीनगर किंवा सिंधीनगर म्हणून ओळखलं जायचं. आणि आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे शहर एकेकाळी यादव साम्राज्याची राजधानी होतं. ज्यांनी हे शहर बसवले सेऊणचंद्र आणि भिल्लम यादव या शहराचा विस्तार केला तो यादव राजा सेऊणचंद्र प्रथम यांनी साधारणतः 10व्या शतकाच्या आसपास, म्हणजेच आजपासून 1000 ते 1100 वर्षापूर्वी यादवांनी इथून आपल्या कारभार चालवला. त्यानंतर आले राजा भिल्लम द्वितीय. त्यांच्या काळात सिन्नर हे व्यापाराचं एक खूप मोठं केंद्र बनलं होतं. पुढे जाऊन यादवांनी आपली राजधानी देवगिरीला नेली खरी, पण सिन्नरचं वैभव मात्र तसंच राहिलं. यादवानंतर इथे बहामनी, निजामशाही आणि पुढे आपल्या मराठा साम्राज्याचं म्हणजेच पेशवे काळाचंही वर्चस्व राहिलं. पुरातन काळात शहराच्या संरक्षणासाठी सिन्नरला तटबंदी आणि 7 मुख्य वेशी म्हणजेच गेटवेज होत्या. या वेशीमुळे शहराला एक लष्करी आणि व्यापारी महत्व प्राप्त झाले होते. त्या वेशींची नावे गणेश वेस जी बाजारपेठेकडे जाते व नाशिक वेस जी नाशिकच्या दिशेला जाते, संगमनेर वेस, पुणे वेस, लाल वेस, कुंभार वेस, काजी वेस. आजच्या काळात शहराचा विस्तार झाल्यामुळे या वेशींची फक्त चिन्हे किंवा काही अवशेष उरले आहेत. मात्र जुन्या लोकांच्या स्मरणात आजही नावे जिवंत आहेत. पूर्वीपासून सिन्नर हे विणकाम आणि व्यापारासाठी प्रसिद्ध होते. येथे मराठी संस्कृती आणि यादवकालीन परंपरेचा मिलाफ पाहायला मिळतो. शिवनदीच्या काठी वसलेले हे शहर ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत सुरक्षित मानले जात असे. सिन्नर हे केवळ एक औद्योगिक शहर नसून महाराष्ट्राच्या वैभवशाली यादवकालीन इतिहासाचा जिवंत वारसा आहे. स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना म्हणजे गोंदेश्वर मंदिर. आता माझ्या मागे व माझ्या बरोबर जे तुम्ही भव्य मंदिर पाहताय ते आहे गोंदेश्वर मंदिर. मित्रांनो, हे मंदिर म्हणजे नुसतं मंदिर नाही, तर तो हेमाडपंथी स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कार आहे. हे पंचायतन पद्धतीचं मंदिर आहे. म्हणजे मध्यभागी मुख्य शिव मंदिर आणि 4 कोपऱ्यात 4 उपमंदिरे. या दगडावर कोरीव काम पाहून असं वाटतं की जणू हे दगड आजही काहीतरी बोलतायत. आणि मित्रांनो, या ऐतिहासिक मंदिराचं सौंदर्य पाहता पाहता मला इथे एक खूप मोठी आणि अनपेक्षित गोष्ट पाहायला मिळाली. या मंदिराचा परिसर इतका अथांग आणि मोठा आहे की मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला एका मोठ्या हिंदी चॅनलवरील लोकप्रिय सिरियलचं शूटिंग सुरू होतं. तुम्ही पाहू शकता मंदिराच्या या विशाल बॅकग्राऊंडवर अख्खा शूटिंगचा संच आणि मोठा सेट उभारण्यात आला आहे. पडद्यावर आपण ज्या सिरियलला खूप आवडीने पाहतो त्यामागे किती मोठी टीम काम करत असते हे आज इथे लाईव्ह पाहायला मिळालं. नट, नट्या, कॅमेरामन, डायरेक्टर आणि
मोठा क्रू, सगळेजण आपापल्या कामात एकदम व्यस्त आहे. खरंच अशा ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात जेव्हा या आधुनिक सिरियल किंवा सिनेमाचं शूटिंग होतं तेव्हा या ठिकाणाचं सौंदर्य कॅमेऱ्यात अजूनच खुलून दिसतं. इतिहास आणि आधुनिक मनोरंजनाचा हा मेळ पाहण्यासारखा आहे. चला आपण या शूटिंगची थोडी मजा घेऊया व पुढे निघूया. मित्रांनो, या सौंदर्याच्या मागे एक वेदनाही दडलेली आहे. जेव्हा तुम्ही या मंदिराच्या परिसरात फिराल तेव्हा तुम्हाला जागोजागी काही तुटलेल्या मूर्ती, नंदीचे आणि इतर देवदेवतांच्या मूर्तीचे अवशेष पाहायला मिळतील. हे अवशेष पाहून मन कुठेतरी हेलावून जातं. इतिहासाच्या काळात या मंदिरावर परकीय आक्रमकांनी केलेले हल्ले आणि त्यांनी केलेली ही तोडफोड आपल्या वैभवशाली संस्कृतीला नष्ट करण्याचा तो एक क्रूर प्रयत्न होता. पण म्हणतात ना, सत्य आणि सौंदर्य कधीच कायम ते नष्ट करता येत नाही. इतकी मोठी आक्रमणं झेलूनही, एवढी तोडफोड सोसूनही आज हे मंदिर पूर्ण ताकदीने, अतिशय देखण्या आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्या समोर दिमाखात उभा आहे. काळाच्या छाताडावर पाय देऊन उभी असलेली ही वास्तू आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आणि कलेची साक्ष देते. नक्षीकाम व दगडामध्ये कोरलेलं हे सुंदर कोरीव काम पाहून खूप छान आणि मस्त वाटतं. पण जागोजागी काही तुटलेल्या मूर्ती व हे नंदीचे आणि इतर देवदेवतांचे मूर्तीचे अवशेष खरंच मन कुठेतरी हेलावून जातं, वाईट वाटतं. या मुघलांना भारतीय सुंदरता व संस्कृती बघवत नव्हती व असं एकच नाही तर अनेक लाखो मंदिरांची तोडफोड केलेली आहे. आता आपण आलोय मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात. इथे विराजमान आहे प्रभू महादेवाचे अत्यंत पवित्र आणि सुंदर शिवलिंग. इथली शांतता, इथले वातावरण मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करत जेव्हा आपण इथे नतमस्तक होतो तेव्हा प्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. मित्रांनो, हे गोंदेश्वर मंदिर म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा एक अनमोल हिरा आहे. तुम्हाला हे नक्षीकाम, हा इतिहास आणि हे मंदिर कसं वाटलं मला कमेंट करून
नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व एका नवीन ऐतिहासिक सफरीत. सिन्नरचा पार्ट 2 नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत जय शिवराय, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, सांब सदाशिव, सांब सदाशिव. दे रे रे ना रे ना आ. त्याच्या आधीचे आहेत भरपूर माझ्याकडे. रे दे ना रे ना रे ना रे ना दे रे रे ना आ रे ना रे शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय.